जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज पौष पौर्णिमा. 2-3 गोष्टीसाठी ही पौर्णिमा महत्त्वाची आहे. एक म्हणजे परमपूज्य बाबा बेलसरे. बेलसरे म्हटलं की आपल्याला त्यांची बेलसरेंची टीका असलेली श्री ग्रंथराज दासबोध हा ग्रंथ आठवतो. बेलसरेंनी खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक समासाचा सारांश जो आहे तो 1-2 पॅरेग्राफमध्ये सुरुवातीला दिलेला आहे. ल रा पांगारकरांचा पण दासबोध आहे, पण तो वेगळ्या अर्थाने तो पण चांगलाच आहे. पण आपल्याला सवय झाली ते बाबा बेलसरे यांच्या दासबोधाची. बेलसरेंनी जवळपास 65 वर्ष मालाडला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे जे वाणी अवतार आहेत त्यांच्या आज्ञेने त्या ठिकाणी ते ज्ञानेश्वरीवर प्रवचनं करायचे, दासबोध समजावून सांगायचे. अनेक प्रवचनाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचले आणि त्याने अध्यात्म लोकांपर्यंत पोहोचवलं. श्री क्षेत्र गोंदवले येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या उत्सवामध्ये नामसप्ताह जो होत होता त्यामध्ये त्यांची प्रवचनं असायची. त्यातल्या काही गोष्टी खूप म्हणजे सांगण्यासारख्या आहेत, पण तेवढा वेळ नाही आपल्याला म्हणून ते सांगत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आज सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी आणि बेलसरेंची पुण्यतिथी 3 जानेवारी. त्यानंतर शाकंभरी पौर्णिमा. शाकंभरी देवीचं नवरात्र जे आहे ते सप्तमीला सुरू झालं. पौष शुद्ध सप्तमी ते आजच्या पौर्णिमेपर्यंत असतं शाकंभरी देवीचं. कर्नाटकामधील बागलकोट नावाचा जो जिल्हा आहे त्याच्याजवळ बदामी शहर आहे. बदामी शहराच्या जवळ बनशंकरी नावाचं मंदिर आहे. बनशंकरी, त्याला दुसरं नाव तिलकवन किंवा चोलचगुडू तिकडच्या भाषेमध्ये. शाकंभरी नवरात्र काय असतं की शाकान बिभरती इति. पूर्वीच्या इतिहासामध्ये जवळपास 100-1 वर्ष काही पीक पाणी काहीच नव्हतं. त्यामुळे सर्व जनता त्रस्त झाली होती. खायला प्यायला नाही, कुठेही हिरवळ नाही. अशा परिस्थितीमध्ये देवीची आराधना केल्यानंतर देवीने आपल्या शरीरातून हे सगळे द्रव्य निर्माण केली. अनेक प्रकारच्या भाजीपाला सगळं धनधान्य हे सगळं तिच्या कृपेने आपल्याला मिळालं आणि त्यामुळे आजही हे नवरात्र सगळीकडे साजरा केलं जातं. त्याचा मुख्य उद्देश आणि पुन्हा आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते. जेव्हा कोणी लग्न करून आपल्या घरामध्ये येतं छोटी अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते त्यांच्याजवळ. लग्नामध्ये ते मुलगी आपल्या घरामध्ये घेऊन येते, त्याची पूजा आपण करतो. त्या अन्नपूर्णा देवीचं स्तोत्रसुद्धा आजच्या या दिवशी म्हणणं अगदी खूप लाभदायक आहे. शाकान बिभरती इति म्हणजे जी शाखा म्हणजे ज्या भाज्या आहेत त्या भाज्या आपल्या भक्तांसाठी पुरवते, अनेक वर्षापर्यंत पुरवते ती शाकंभरी देवी.
अशा या तिन्ही गोष्टींमुळे आजचा दिवस आपण लक्षात ठेवूया, शाकंभरी देवीचं नवरात्र. आता कठोपनिषदाकडे बोलूया. मागच्या वेळेस आपण कठोपनिषदाचं जसं पाहिलं की 2 अध्याय आणि प्रत्येक अध्यायामध्ये 3 वल्ली. पहिल्या अध्यायामधल्या 3ऱ्या वल्लीचे काही श्लोक आपण मागच्या वेळेस पाहिले. जवळपास 8व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो. आता आज 9वा श्लोक पाहायचा आहे. मुळामध्ये 3ऱ्या श्लोकापासून 9व्या श्लोकापर्यंत एकच गोष्ट अनेक प्रकारे सांगितलेली आहे आणि त्याचं मुख्य जे आहे ते मुख्य म्हणजे त्यामध्ये असणारं तत्त्व जे आहे ते अनेक प्रकारे सोप्या रीतीने समजावून सांगितलं. रथाच्या रूपाने आपला जीव शरीर म्हणजे रथ आहे, आत्मा आहे, त्या घोडे आहेत, त्याचं लगाम आहे, सारथी आहे आणि जो रथी आहे. तर या रूपाने मंत्र क्रमांक 3 ते 9पर्यंत सगळं सांगितलेलं आहे. आज आपल्याला जो पाहायचं तो 9वा भाग पाहायचा आहे. विज्ञान सारथिर्यस्तु मनःप्रग्रहवान् नरः ओध्वन पारम आपनोति तद्विष्णोः परम पदम. यह नर, संस्कृतमध्ये तर हे शब्द यह शब्द एकीकडे असेल, नर दुसरीकडे असेल, पण अर्थ लावताना तो आपण एकत्र करून त्याचा अर्थ लावा. यह नरः म्हणजे जो कोणी नर किंवा जो कोणी साधक. विज्ञान सारथी तू. विज्ञान सारथी याचा अर्थ काय? ज्ञान आणि विज्ञान यामधला फरक आहे. ज्ञान म्हणजे सगळी माहिती सगळी आहे, पण त्याचं प्रात्यक्षिक ते जीवनामध्ये उतरण्यासाठी, त्याची सत्यता पडताळण्यासाठी आपल्यासमोर ज्या ज्या घटना घडतात त्या त्या घटनांना त्या ऐरणीवर आपण तपासून पाहिलं पाहिजे. मग ते विवेक आणि मग ज्याची बुद्धी विवेकी आहे तो बुद्धिरूप सारथी जो आहे त्या सारथ्यासाठी. आता सारथी म्हटला की तो त्याचे घोडे जे आहेत त्याचं जर त्यावर नियंत्रण नसेल तर ते सन्मार्गाला राहणार नाहीत, ते संसाराच्या मार्गावरच धावतील. पण तो सारथी अध्वनः संसार मार्गाच्या 6 म्हणजे तो पारम म्हणजे पहिलं तीरावर, हा भवसागराच्या पहिलं तीरावर. आपण ऐल तीरावर आहोत, प्रपंचाच्या भागामध्ये आहोत, प्रपंचाच्या आकर्षणामध्ये आहोत. पण जर सारथी जर विवेकशील आणि बुद्धिरूपी असला, चांगल्या बुद्धीचा असेल, तर तोच सारथी या शरीररूपी रथाच्या साहाय्याने आपल्याला पहिलं तीरावर घेऊन जाऊ शकतो. आणि पहिलं तीरावर कोण आहे? तर सर्वव्यापी भगवान पुरुषोत्तम भगवंत ते पहिलं तीरावर आहेत. आणि म्हणून इथे म्हटलं आहे दृष्टीस सताम दर्शनेस्तु भक्त नूनाम भवत्त नूनाम. आता इथे जे म्हटलं आहे की अध्वन पारम आपनोती तद्विष्णोः परम पदम. त्या विष्णूच्या परमपदापर्यंत तो विवेकी सारथी आपला रथ म्हणजे हे शरीर जे भगवंतानी कृपा केली म्हणून हे नरदेह प्राप्त झाला. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे. आत्तापर्यंत अनेकांनी या नरदेहातून भगवंताची प्राप्ती करून घेतली आहे. आता अशी जर उदाहरणं असतील तर आपला नरदेह हा वाया घालवू नये हे शहाण्याचं कर्तव्य आहे. म्हणून शहाण्या माणसाने जाणतेने गुरु भजिजे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. अनेक प्रकारे समर्थांनी जाणत्या लोकांची व्याख्या केलेली आहे. जो जाणतो, ज्याला पोहता येतं त्याच्या कासेस लागावे, पण ज्याला पोहताच येत नाही त्याच्याच आपण जर त्याचे हातपाय पकडून ठेवले आणि समुद्रामध्ये उडी मारली तर तो बुडणार आहे आणि आपण पण बुडणार आहोत. तरी तरते न बुडू द्यावे बुडूच यासी. जो हा भवसागर पार करून गेलेला आहे तो दुसऱ्याला हात देऊन मदत करून ह्या भवसागर पार करून तत्परमम पदम त्या भगवंताच्या पदापर्यंत आपल्याला घेऊन जातो. म्हणून हा 9वा श्लोक जो आहे तो अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेला आहे. आता या ठिकाणी दुर्लभ आहे, मनुष्य शरीर जे आहे दुर्लभ आहे, ते आपल्याला परमेश्वराच्या कृपेने मिळालेलं आहे. आता परमेश्वराची कृपा कशी की समजा आपल्या ओळखीचं एखादं आहे आणि खूप मोठी लाईन आहे, आपण त्या लाईनीमध्ये आहोत, पण आपल्या ओळखीचे असल्यामुळे थोडासा प्रभाव त्या ओळखीचा परिणाम असा होतो की आपण जर 1000व्या पायरीवर असू तर ते कदाचित आपण 500व्या पायरीवर येऊ. हे जसं आहे उदाहरण, तसं आपल्या किती जन्मानंतर हे मनुष्य शरीर मिळणार आहे हे काही माहीत नाही. पण तीच त्या भगवंताची जर कृपा झाली आपल्या पूर्वकर्मानुसार आणि पूर्वपापानुसार जर आपण विचार केला तर कदाचित ते मिळणार पण नाही. पण भगवंताची कृपा ही कशी आहे
की ती आपल्याला निदान 4 पायऱ्या तरी जवळ आणून सोडते, भगवंताच्या जवळ आणून सोडते. आणि म्हणून परमेश्वराच्या कृपाने मिळालेलं हे शरीर आहे. त्यामुळे या शरीर धारण केल्यानंतर लहान मुलं असतं त्याला तर हे शरीर वगैरे काही समजत नाही, पण मोठ्यांना पण समजत नाही. सन्मार्ग काय हे सुद्धा समजत नाही. जो अनमार्गाच्या मध्येच आनंदी आहे त्याला हे समजत नाही. आणि म्हणून बद्ध आणि मुमुक्ष यामधला फरक लक्षात घ्यावा. बद्ध म्हणजे त्याला माहीतच नाही काय चांगलं आहे ते, आणि मुमुक्ष म्हणजे आता त्याला समजलेलं आहे. आता तरी निदान भगवंताची आराधना, सेवा, पूजा, जप, ध्यान, नामस्मरण केलं पाहिजे, एवढं त्याच्या मनाने घेतलेलं आहे. आणि त्याच्या मनाने हे घेतल्यामुळे आता तो सन्मार्गाला लागलेला आहे. आणि मग असा जो सन्मार्गावर जायचा असेल, मग तो परमेश्वर प्राप्तीसाठी या नरदेहाचा वापर केला पाहिजे. आता समर्थाने याच नरदेहाच्या दोन्ही रूपं आपल्याला दाखवल्या. जसं एखाद्या गोष्टीचं दोन्ही असतात, की चांगल्या मार्गाने गेलं तर हे प्राप्त होईल आणि वाईट मार्गाने गेलं तर तुम्हाला हे भोगावं लागेल. आता इकडे प्राप्त होईल म्हणतात आणि इकडे भोगावं लागतात. तरी पण माणूस त्या भोगण्याच्या प्रवृत्तीकडे का जातो? कारण त्याचं मन जे आहे ते त्याकडे धाव घेत असतं. दुर्योधनाला सुद्धा असाच प्रश्न विचारला होता आणि महाभारतात दुर्योधनाने ते सांगितलं, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती. धर्म काय आहे, धर्माच्या मार्गाने जाण्यासाठी काय करावं लागतं, कुठलं पथ्य पाळावं लागतं ते मी जाणतो. जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती. पण त्या धर्ममार्गाकडे माझी प्रवृत्ती नाही. आता लगेच दुसऱ्या वाक्यात दुर्योधन म्हणतो, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. आता अधर्म काय हे मला समजतं, की वाईट बोलू नये. पण जेव्हा समोर दिसतं की आता मी जर काही खरं बोललो तर मी स्वतः त्यामध्ये गुंतून जाणार, त्यापेक्षा थोडंसं खोटं बोलावं म्हणजे या भानगडीतून माझी सुटका होईल, असा क्षणिक सुखासाठी तो खोटंसुद्धा बोलतो. म्हणजे धर्माचासुद्धा तो त्याग करतो. आणि असा जो असेल तो मात्र नेहमी या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकत जातो. आता शरीर जे आहे ते अनित्य आहे. समर्थाने ते सांगितले, शरीर अनित्य आहे, क्षणाक्षणाला बदलत जाणार आहे. संसार मुळामध्ये शब्दच असा आहे, संसरती इति संसारा. संसरती म्हणजे जो क्षणोक्षणी कमी होत जातो. हातामध्ये वाळू घेतल्यानंतर ते वाळूचे कण जे आहेत ते हातामधले हळूहळू खाली घसरत जातात आणि शेवटी आपली मूठ जी आहे ती रिकामीच राहते. आता हे जेव्हा आपण संसाराकडे पाहून शिकतो तेव्हा थोडं तरी लक्षात घेतलं पाहिजे की सगळंच अनित्य असेल, पण तरी पण या नरदेहाचं कौतुक समर्थाने केलं आहे. 3ऱ्या दशकामध्ये पूर्ण सगळं आपल्याला सांगितलं की जन्म हाची दुःखाचे मूळ हा जन्मच आहे. तरी पण या नरदेहाचे योगे बहुत पावले उत्तम पदे. म्हणजे एकीकडे म्हणतात नरदेह हा घबाड आहे, पण दुसरीकडे म्हणतात नरदेह हा घाणेरडासुद्धा आहे. नरदेह काय रत्नांची पेटी आहे, ती पेटी आहे म्हणतात आपल्या काय रत्नांची पेटी आहे. तर त्या रत्नाची पेटी असल्यामुळे सद्गुरूंच्या गुरुकृपेची किल्ली जर आपल्याजवळ असेल तर त्यामधले रत्न जे आहे ते आपल्याला सहजपणे प्राप्त होणार आहेत. पण आपण त्या मार्गाला गेलोच नाही तर एवढं सगळं धन जवळ असूनसुद्धा आपण भिकाऱ्यासारखं जीवन जगत राहू, म्हणजेच पुन्हा जन्ममरणाच्या चक्रामध्ये भटकत राहू. त्यामुळे पशुप्रमाणे शरीर प्राप्त झालं पण परमेश्वराची प्राप्ती करण्याकडे आपला ओढ नसेल तर मात्र आपल्याला दुसरं कोणीही सोडवू शकत नाही. म्हणून दुर्लभ शरीर आहे, पण त्या ठिकाणी आपण विवेकशक्तीचा सदुपयोग केला पाहिजे. त्यामुळे विवेक या शब्दाला जास्त महत्त्व आहे. आपल्याला आठवत असेल एक 10-15 वर्षापूर्वी आदरणीय श्री सुनील दादांनी आपल्याला 3 पुस्तकं आणून दिली आहेत. सगळ्याला जवळपास अनेक ठिकाणी ते वाटलेली आहेत. परमपूज्य मामा देशपांडे जे दत्त संप्रदायाचे होते, अध्वरी होते मामा देशपांडे, यांनी लिहिलेली 3 पुस्तकं. त्याचं नाव चिंतन भाग 1, भाग 2 आणि भाग 3. या तिन्ही भागामध्ये विवेक या शब्दावरच सगळं पूर्ण विवेचन केलेलं आहे. विवेक म्हणजे कुठे थांबायचं हे ज्याला कळतं, आपला व्यापाचा विस्तार जो आहे तो किती वाढवायचा आणि तो केव्हा बंद करायचा हे ज्याला कळतं त्याच्या ठिकाणी विवेक आहे. आणि म्हणून विवेक जे आहे त्याचे 3 प्रकार आपण पाहिले, नित्य अनित्य विवेक, नित्य आणि अनित्य, सार आणि असार, आणि आत्म आणि अनात्म विवेक. तर हे जे विवेक ज्याच्याजवळ असेल त्याच्यासाठी म्हणतात विवेकाचे फळते सुख. म्हणून 2 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, संसार आणि देह याची अनित्यता
आणि दुसरं विषय सुखात सुख वाटले तरी अंती ते दुःखच आपल्या पदरी येते. त्यामुळे हे जर दोन्ही गोष्टी समजल्या तर साधकाने प्रत्येक कर्म करतात असताना ते भगवंताची आज्ञा समजूनच ते केलं पाहिजे. जप केला तरी तो जप मी करत आहे असा अहंकार मी जप करत आहे, कारण तो मी घेतलेला मंत्र माझा मंत्र आणि मीच तो माझ्यासाठी निवड केलेला आहे आणि त्याचा मी जप करतो. पण पुढे जेव्हा सद्गुरू तत्त्वाची प्राप्ती होते आणि सद्गुरूंनी ते आपल्याला सांगितलं तेव्हा साधक सहजपणे त्यांना म्हणू शकतो, अरे हा तर जप मी पूर्वी पण करत होतो. मग ते म्हणतात की पूर्वी तू करत होता तो तुझ्या भरोशावर करत होता. आता मी सांप्रदायिक असा हा मंत्र तुला दिलेला आहे. आता हा जप केल्याने त्या जपाचा अहंकार तुला होणार नाही, पण मी जप करत आहे म्हणजे मी माझ्या सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करत आहे. त्यामुळे निरहंकार अहंकाररहित असा तो साधक होतो आणि तो माझ्या भावापर्यंत सहजपणे येऊन पोचतो. आणि मग प्रत्येक कर्म करताना ती भगवंताची आज्ञा आहे आणि ते सगळं करत असताना भगवंताचं नाम, रूप, लीला आणि धाम यावर आपलं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. आणि तिसरं, भगवंतावर दृढ विश्वास पाहिजे. आता असं जेव्हा असेल त्याच्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे की मन जे आहे, पुढच्या श्लोकामध्ये येणार ते मन जे आहे ते भगवंताचं चिंतन करत राहील. वाणी जी आहे त्या वाणीचा उपयोग जो आहे तो आपण भगवंताच्या गुणांचं वर्णन करण्यासाठी वापरलं पाहिजे. आपले डोळे जे नेत्र आहेत ते भगवंताचं कायम दर्शन करत राहील. भगवंताच्या मूर्तीसमोर आहोत तोपर्यंत भगवंताचं दर्शन आहे, पण त्या मंदिरातून बाहेर आल्यानंतर ज्या जनमानसामध्ये आपण 24 तास राहतो त्यांच्या ठिकाणीसुद्धा भगवंत पाहण्याची सोय भगवंतानी आपल्याला या अध्यात्माच्या रूपाने करून दिली. आणि स्मृत्याम शिरस्तव निवास जगत प्रणामे, याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही. आणि दृष्टी सताम दर्शनेस्तु भवत्त अनुनाम, त्यामुळे दृष्टी सताम. मग आता जेव्हा माझी दृष्टी जाईल म्हणजे सद्गुरूंनी माझ्या दृष्टीमधला तो बदल केल्यानंतर मला प्रत्येक ठिकाणी तोच दिसायला लागेल असं जे आहे ते या ठिकाणी सांगितलं. म्हणून विवेकाचा वापर म्हणजे सारथी जो आहे तो विवेकयुक्त बुद्धियुक्त असेल तर मग तो रथ तो योग्य ठिकाणी पहिल्या तीरावर घेऊन जाऊ शकतो. आता 10वा जो मंत्र आहे त्या 10व्या मंत्राचा अर्थ समजून घेऊया आपण. आता आपण आताच पाहिलं 2-3 श्लोकामध्ये रथाची उपमा दिलेली आहे. अजून एक उपनिषद आहे, जवळपास उपनिषदांची संख्या 200-250च्या वर आहे. भक्तिधाम सातारा हे जे आहे ज्या ठिकाणी आमचे आदरणीय श्री शरदराव कुबेरजी काका राहतात, पूर्वी तिथे दत्त आमचे रामकाका पण राहत होते, आता ते नाही आहेत. त्या रामकाकांची एक सवय होती, हे दोघे दत्ताबुवांचे शिष्य आहेत आणि दत्ताबुवा हे आमच्या भगवान श्रीधर स्वामींचे शिष्य आहेत. आता सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे हे त्या ठिकाणी रोज उपनिषदाचं वाचन करायचं. एक पुस्तक त्यांच्याकडे मी पाहिलं, ते रोज सगळे पूजापाठ सगळं झालं दुपारी 11-12 वाजता की ते एक उपनिषद वाचायचे. आमच्या सद्गुरूंनी सांगितलं एक उपनिषदाचं वाचन झाल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही, मग उपनिषदाचं वाचन करायचं. त्यामध्ये एक उपनिषद आहे पैंगलोपनिषद. त्या पैंगलोपनिषदामध्ये जो मंत्र आहे तोच मंत्र या कठोपनिषदामधल्यासारखाच आहे. तो मंत्र असा, आत्मानं रथिनं विद्धी शरीरम रथमेवच. आत्मा हाच रथी आहे आणि शरीर हे जे रथाप्रमाणे आहे. बुद्धीम तो सारथीम विद्धी, बुद्धीला तू सारथ्याप्रमाणे जाणून घे. आणि मनःप्रग्रहम एवच, प्रग्रह म्हणजे चाबूक, मन जे आहे तो चाबूक आहे आणि घोडे जे आहे ते इंद्रियाप्रमाणे आहेत. म्हणून आत्मा, शरीर, बुद्धी आणि मन, रथी, रथ, सारथी आणि लगाम. आता हाच विषय घेऊन जवळपास 3 ते 9पर्यंतचे सगळे मंत्र आहेत. आता 10व्या मंत्रामध्ये जे सांगतात ते अजून पुढे जाऊन म्हणतात, इंद्रियभ्य पराह्यर्था अर्थेभ्यश्च परम मनः, मनसस्तु परा बुद्धिर बुद्धेर आत्मा महान परहा. म्हणजे परा याचा अर्थ एकापेक्षा एक श्रेष्ठ, याच्यापेक्षा ते श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा तिसऱ्यापेक्षा चौथं, अशा एक एक पायऱ्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, एकापेक्षा एक. त्याच्यामध्ये काय सांगतात की एक इंद्रिय, दुसरं अर्थाहा, तिसरं मन, मग बुद्धी आणि मग महान आत्मा.
इंद्रियेभ्य पराय अर्था. अर्थ हा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे पंचविषय आहेत, त्याला सांगितलं अर्थ. आणि हे म्हणजे हे इंद्रियांच्यापेक्षा महत्त्वाचे अर्थ आहेत. पण अर्थापेक्षा बलवान जे आहेत, शक्तिसंपन्न जे आहेत, ते अर्थ बेस्ट म्हणजे शब्दादी विषयांपेक्षा मन महत्त्वाचं आहे. आणि मनापेक्षा अधिक बलवान काय असेल तर ते म्हणजे बुद्धी. आणि बुद्धीपेक्षाही बलवान असेल तर तो महान आत्मा म्हणजे अंतरात्मा म्हणजे परमात्मा, जो आपल्या सर्वांच्या ठिकाणी आहे. आदिशंकराचार्यसुद्धा त्यांच्या भाष्यामध्ये ते म्हणतात की महान आत्मा हा दुसरा तिसरा कोणी नसून तो आपला जीवात्माच आहे. प्रत्येक शरीरामध्ये, मग ते मानवी शरीर असो किंवा किड्या मुंग्यांचं शरीर असो, त्यामध्ये पण आत्मा आहे, महान आत्मा आहे. ते लहान आहे म्हणून त्याचा आत्मा लहान आहे, मी मोठा आहे लठ्ठ आहे म्हणून माझा आत्मा मोठा आहे, असं काहीच नाही. आत्मा म्हणजे त्या परमात्म्याचा अंश. त्या ठिकाणी अंश आणि अंशी हा भाग लक्षात घ्यावा. आता हे जे सांगितलेलं आहे, एकापेक्षा एक श्रेष्ठ, इंद्रिय त्यापेक्षा अर्थ म्हणजे विषयापेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी आणि बुद्धीपेक्षा परमात्मा किंवा महान आत्मा. आता हे सांगणारं गीतेमधले सुद्धा असेच श्लोक आहेत. गीतेमधला एक श्लोक आहे, 3ऱ्या अध्यायामध्ये 42वा श्लोक आहे. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धी बुद्धिरात्मा महान किंवा बुद्धे परस्तस्तु सहा. 3ऱ्या अध्यायामध्ये हा 42वा श्लोक आहे. आपल्या शरीरामध्ये इंद्रिय, मन, मग त्यापेक्षा श्रेष्ठ बुद्धी आणि त्यापेक्षा श्रेष्ठ महान आत्मा, ज्याला आपण स्वयं म्हणतो, आत्मा म्हणतो आणि परमात्मा म्हणतो. आता याची सुरुवात जी आहे ते शरीरापासून झाली. आता शरीर जे आहे स्थूल, सूक्ष्म कारण आणि महाकारण हे पिंडाचं झालं, आणि तसं ब्रह्मांडाचं म्हणजे 8 झाले. तर इथे सुरुवात जी आहे ते स्थूल इंद्रियापासून झाली आणि शेवट जो आहे तो आत्म्यापर्यंत म्हणजे सूक्ष्म तत्वापर्यंत झालेला आहे. आता इथे एकावरचं एक नियंत्रण आहे. जसं इंद्रिय जे आहेत ते विषयांना जाणतात. जसं समोर पाणी आहे, आता पाणी ते गरम आहे का थंड आहे हे जर आपल्याला जाणायचं असेल तर त्याला हात लावून पाहिल्याशिवाय ते समजणार नाही. पहिल्यांदा ते गरम असेल तर एखादा चटका बसेल, खूप थंड असेल तर खूप थंड आहे म्हणून ते स्पर्शाने आपल्याला जाणतं. म्हणजे हे स्पर्श इंद्रिय जे आहेत ते विषयांपेक्षा इंद्रिय महत्त्वाचे आहेत. आता मन जे आहे ते मन त्या इंद्रियांना जाणतं. म्हणजे जोपर्यंत मन त्या इंद्रियांशी एकरूप होत नाही तोपर्यंत त्या इंद्रियाचं कार्य जे लक्षात येत नाही. म्हणून मनापेक्षा श्रेष्ठ काय आहे तर ती बुद्धी आहे. मनच असतं बुद्धी. आणि बुद्धी काय आहे, कशासाठी बुद्धीचं, की बुद्धी, आपण गायत्री मंत्रामध्ये सुद्धा हा शब्द येतो धी म्हणजे बुद्धी. आता ही बुद्धी जी आहे ती निर्णय घेत असते. निर्णय म्हणजे आता मी काय करावं, किंग कर्तव्य मूढा हा शब्द येतो बा गीतेमध्ये. किंग कर्तव्य मूढा म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये मी या मार्गाने जावं का त्या मार्गाने जावं, हा जो निश्चय आहे तो निश्चय करणं हे बुद्धी तो निश्चय घेत असते, निर्णय घेत असते. पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ जो आहे तो म्हणजे आत्मा आहे, आणि म्हणून त्या बुद्धीला निश्चयात्मिका बुद्धी असं म्हणतात. आता हे सर्व साधकाला, ही जे आपण पायऱ्या सांगितल्या, हे सगळं काय करतात तर साधकाला एखादं कार्य करण्यासाठी प्रवृत्त करतात. म्हणून तो स्वतःला जाणून आणि परमात्म्याशी जोडला जातो या मार्गाने गेला तर. त्याच भगवद्गीतेमध्ये पुन्हा या संदर्भामध्ये 5-6 ठिकाणी असे श्लोक आलेले आहेत. अजून एक श्लोक असाच आहे, त्याचाही अर्थ आपण या संदर्भामध्ये म्हणजे 10व्या मंत्राच्या संदर्भामध्ये पाहून घेऊ. वीतराग भयक्रोधा मन्मना माम उपाश्रिताः बहवः ज्ञानतपसा पूताः मद्भावम आगताः. 4थ्या अध्यायामधला 10वा श्लोक आहे. वीतराग भयक्रोधा. वीतराग, राग म्हणजे आसक्ती, राग म्हणजे प्रेम. आता प्रेम आणि आसक्तीमध्ये फरक आहे. प्रेम सगळ्यांवर असावं पण आसक्ती कोणामध्ये नसावी. आसक्ती म्हणजे माझं मन तिथेच भरकटत राहील असं नसावं. ज्याप्रमाणे साधू, ज्याप्रमाणे संन्यासी, त्यांना सांगितलं की कोणत्याही गावामध्ये 3 दिवसाच्या वर राहायचं नाही. जास्त राहिलं तर मग आसक्ती निर्माण होते. ग्रंथराज दासबोधामध्ये भिक्षा निरूपणाच्या समासामध्ये दशक 14 समास 2 त्यामध्ये पण सांगितले, वार मागून जेविला तरी तो पराधीन झाला.
वार लावून जेवला, म्हणजे यांच्या घरी मला सोमवारी भिक्षा मिळणार आहे, त्यांच्याकडे मंगळवारी भिक्षा मिळणार आहे, अशा प्रकारे जर मी रोज भिक्षा मागू लागलो तर मी पराधीन होणार आहे. म्हणजे त्या घरी मला जाणं क्रमप्राप्त आहे. तिथल्या ज्या माता भगिनी आहेत त्या मला ज्या भिक्षा देणार आहेत त्यासुद्धा माझी वाट पाहणार आहेत. आणि मग यामध्ये काय होतं, एक प्रकारची आसक्ती निर्माण होते. आता याच्याचबद्दल थोडासा विचार केला तर आमचे वरदानंद भारती स्वामी म्हणजे अनंतराव आठवले यांचे वडील दामोदर आठवले लहान होते, 10-12 वर्षाचं वय असेल, तेवढं पण नसेल. पुण्यामध्ये ते भिक्षा मागत होते आणि भिक्षा मागत असताना एके घरी वरच्या मजल्यावर दासगणू महाराज उतरलेले होते. दासगणू महाराजांनी पाहिलं की हा तरुण मुलगा ब्राह्मण दिसत आहे, भिक्षा मागत आहे आणि भिक्षा मागत असताना कोणाचा तरी स्पर्श त्याला झाला आणि स्पर्श झाल्यामुळे तो म्हणतो की आता ही भिक्षा मी ग्रहण करू शकत नाही. आता याचा जो भाव जो आहे दासगणू महाराजांनी ओळखला. ते खाली आले आणि त्या मुलाला जवळ बोलावलं आणि तेव्हापासून या दामोदर अण्णा म्हणतो आपण, त्यांचा पूर्ण सांभाळ दासगणू महाराजांनी केला. पुढे त्यांचं लग्नसुद्धा दासगणू महाराजांनीच लावून दिलं आणि पुढे त्यांचे चिरंजीव असणारे आमचे स्वामी वरदानंद भारती डॉक्टर अनंत दामोदर आठवले यांचासुद्धा सांभाळ दासगणू महाराजांच्याच कृपाछत्राखाली झाला. म्हणून वीत राग भय क्रोध हा म्हणजे ज्यांच्या ठिकाणची आसक्ती गेली आहे, भय गेलेलं आहे आणि क्रोध रहित झालेले आहेत. आता या तिन्ही गोष्टी आसक्ती, भय आणि क्रोध या तिन्हीपासून दूर गेलं पाहिजे. आणि असं झाल्यानंतर माझ्या स्वरूपातच पूर्ण लीन होऊन, म्हणजे भगवंता तुझ्याशिवाय आता दुसरा मला आधार नाही, तूच एक परम आश्रय आहेस, असं ज्याच्या मनाने स्थिर केलेलं आहे तो माम मनमया माम उपाश्रिता. माम आणि उपाश्रिता म्हणजे जो माझा आश्रित झाले आहे, जो मला शरण आलेला आहे, माझाच केवळ त्याने आश्रय घेतलेला आहे. असे बरेच जण आहेत. बहवहा यत्र बहवहा संती जनाः संती. बहवहा म्हणजे असे पुष्कळ जण आहेत आणि काही जण त्यापैकी ज्ञानरूपी तपस्या करणारे, ज्ञानमार्गाने जाणारे, कोणी भक्ती मार्गाने जाईल, तसे ज्ञानरूपी मार्गाने जाणारे तपस्या करणारे जे आहेत ते सुद्धा माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात, माझ्या दिव्य भावाला येऊन मिळतात आणि मोक्ष प्राप्त करून घेतात. कोण? वीतराग भय क्रोधाः मन्मयाः माम उपाश्रिताः बहवः ज्ञानतपसः पूताः मद्भावम आगताः. आणि ते सुद्धा मलाच प्राप्त झालेले आहेत, असं विवेचन या 10व्या श्लोकाचं झालेलं आहे. आता 11व्या श्लोकाचा आपण विचार करूया. 11व्या श्लोकामध्ये महतः परम अव्यक्तम अव्यक्तात् पुरुषः परः पुरुषान्न परम किंचित सा काष्ठा सा परागतिः. आता या ठिकाणचा महत्त्वाचा शब्द म्हणजे अव्यक्त. व्यक्त आणि अव्यक्त. व्यक्त म्हणजे समोर दिसणारं, अव्यक्त म्हणजे त्याच्या पलीकडे असणारं तत्त्व. आता भगवंताचं जे आहे, भगवंत स्वतः निरावयव आहे. ग्रंथराज दासबोधामध्ये 9व्या दशकाचा पहिला समास. अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले. निरामय म्हणजे काय, निर्भय म्हणजे काय, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समर्थाने म्हणजे एका ओळीमध्ये 3 प्रश्न विचारले, दुसऱ्या ओळीमध्ये तिन्ही प्रश्नाचे उत्तर दिले. निरालंब म्हणजे आलंबन नाही. तसं अव्यक्त म्हणजे काय, जे व्यक्त नाही. व्यक्त नाही म्हणजे समोर दिसत नाही, दृष्टीला दिसत नाही, दिसतं पण त्यामध्ये भगवंत आहे हे लक्षात येत नाही. ते का लक्षात येत नाही? कारण माझ्या अज्ञानामुळे मला जे दिसतं तेच खरं आहे असं वाटतं. कालचं पुन्हा रज्जू सर्प न्याय म्हणल्यासारखं. पण जेव्हा त्याच्या मागे असणारं भगवंताचं तत्त्व जेव्हा दिसतं तेव्हा जे आलंबन, जे त्याचा आधार आहे, तो आधार जेव्हा आपल्या लक्षात येतो तेव्हा आपल्याला दृष्टीने जे दिसतं ते सत्य नाही हे लक्षात येतं. आणि असं झाल्यानंतर मग म्हणतात ते कशामुळे होतं आणि का भगवंत लपून बसला आहे, तर कशामुळे, तर त्या भगवंताच्या त्रिगुणमयी मायेमुळे. आता ही त्रिगुणमयी माया जी आहे ती माया ही शक्ती आहे, भगवंताची शक्ती आहे. आणि भगवंताने त्या शक्तीचा वापर करून किंवा त्या शक्तीचा आश्रय घेऊन आपलं कार्य केलं आहे. कारण भगवंत स्वतः कोणतंही कार्य करू शकत नाही, त्यामुळे त्यांना शक्तीचा आश्रय घेतला पाहिजे. अर्धनारी नटेश्वर जे आहे
म्हणून पुरुष आणि प्रकृती, नुसता पुरुष जो आहे भगवंत जो आहे तो कार्य करू शकत नाही, त्याला प्रकृतीच्या आश्रयाने सगळे कार्य करावे लागतात. आणि म्हणून ती माया कशी आहे तर ती दुरत्यया, अति दुस्तर आहे, ते तरुण जाण्यासाठी फार अवघड आहे. पण त्या मायेने मोहित झालेले जे आहेत, जे जीव मायेने मोहित झालेले आहेत ते मात्र भगवंताला जाणून घेऊ शकत नाहीत, असे सांगणारे सुद्धा गीतेमध्ये अनेक श्लोक आहेत. आता हाच महतः परमं अव्यक्त अव्यक्तात् पुरुषः परः, पुरुषांना परम चिकित्सा किंचितसा सा काष्ठा सा परा गतिः. आता एक श्लोक 7व्या अध्यायामध्ये 2 श्लोक आहेत, 13वा आणि 14वा. ते लक्षात घेऊया. त्रिभिर गुणमयीर भावैर एभिः सर्वम इदम जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्यः परम अव्ययम. मोहितम ना अभिजानाति, अभिजानाति म्हणजे ते मला जाणू शकत नाहीत, जे माझ्या मायेमुळे मोहित झालेले आहेत. म्हणजे जे सुख संसारामध्ये आहे तेच सुख श्रेष्ठ आहे असं ज्याला वाटतं तो मला जाणू शकत नाही त्याच्या अज्ञानामुळे. आणि मामेभ्यः परम अव्ययम. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये 7व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकामध्ये म्हणतात, दैवी हैषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. तेच माझी माया तरून जातात. कोण? जसं सहा तरती तौ तरतः ते तरंती. तो तरून जातो, ते दोघे तरून जातात आणि ते तरंती म्हणजे ते सर्व तरून जातात. काय तर माझ्या मायेला तरून जातात. आता हे सांगताना या दोन्ही श्लोकांमध्ये थोडासा फरक आहे, तोही लक्षात घ्यावा. आणि आपला जो श्लोक आहे, महता परम अव्यक्त अव्यक्तात् पुरुषः परः आणि सा काष्ठा सा परागतीही, ते परमगतीला प्राप्त होतात जे माझ्या स्वरूपाला जाणतात ते. आता मूळ विषय नचिकेताला जे पाहिजे होतं ते जीवात्मा आणि परमात्मा याचं ज्ञान त्याला पाहिजे. आता सर्वव्यापी आणि हृदयस्थ असा भगवंत आहे, तो सगळ्यांच्या अंतरंगामध्ये आहे. आता परमात्मा आणि आत्मा आहे म्हणून तो जीव, आणि म्हणून मग जीवात्मा शब्द आला. आणि शरीर धारण केल्यामुळे तो शरीरामुळे ते कार्य करू शकतो. म्हणजे पुन्हा आपण शरीरापर्यंत आलो. आणि शरीर हे नाश होणारं आहे. नाश होणारं असले तरी पण एके संगतीने धरती एके संगतीने बुडती. आता नाश होणारं शरीर आहे ते ह्या शरीराने, आपल्या दासबोधामध्ये खूप आहे पण देहाबद्दल, की देह आहे, देहबुद्धी आहे, पण त्या देहामुळेच एक तरुण जातो आणि देहामध्येच तो आसक्तसुद्धा होतो. आणि मग हे जाणलं पाहिजे. म्हणून आता या ठिकाणी जीवात्म्यापेक्षा परमात्मा अधिक बलवान आहे. आता जीवात्मा म्हणजे स्वतःवर भरोसा असणारा, आणि परमात्मा हा अधिक बलवान आहे. कारण जीव आपल्या शक्तीने हा मायेला दूर करू शकत नाही. म्हणजे जी माया आहे तिच्यामध्ये मी अडकतच जातो. ती मायाच अशी विलोभनीय आहे की त्या ठिकाणी आपण अडकत जातो. श्रीमद भागवतामध्ये देवर्षी नारदांच्या मनामध्ये आलं, भगवान श्रीकृष्णाचे एवढे 16,108 विवाह झालेले आहेत, तर त्यांचा संसार कसा आहे ते आपण पाहावं असं त्यांच्या मनामध्ये आलं. भागवतामध्ये खूप छान प्रकारे ही गोष्ट त्यांनी समजून सांगितली आहे. एकेका राणीच्या महालामध्ये नारद जातात, तेव्हा कुठे भगवंत जे आहेत ते आपल्या पत्नीशी वार्तालाप करीत आहेत, दुसरीकडे भगवंत आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत आहेत, तिसरीकडे लहान मुलांनासुद्धा जेवू घालत आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तेच भगवंत वेगळ्या रूपामध्ये त्यांना दिसले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ही सगळी माया आहे भगवंताची, वास्तविक भगवंत हे काहीच करत नाही, ते एकाच ठिकाणी आहेत. पण या मायेमुळे माझ्या मनामध्ये सुद्धा हे आकर्षण झालं की हे काय आहे आपण पाहावं. आणि हीच गोष्ट मार्कंडेयांच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच आहे, जे आपण श्रीमद भागवतामध्ये पाहतो. त्या झोपडीच्या बाहेर मार्कंडेय बसलेले आहेत, ध्यानामध्ये आहेत, आणि त्यांच्या मनामध्ये भगवंताची माया काय आहे हे पाहावं असं मनामध्ये आलं. तेव्हाच पूर्ण जलप्रलय झाला, सगळीकडे पाणी झालं, आणि त्यांची झोपडी आणि ते स्वतःसुद्धा त्यांना दिसेनासे झाले. पण एवढ्यामध्ये त्या पाण्यामध्ये तरंगणारं एक वडाचं पानं दिसलं. त्या पानावर छोटंसं बाळ आहे, आणि ते बाळ आपल्याच हाताने आपल्या पायाचा अंगठा घेऊन ते चोखत आहे. अशी माया जी आहे ती माया दाखवली, आणि क्षणार्धामध्ये ती दूर पण केली.
अनेक दाखले आहेत भगवंताच्या बालरूपामधले, त्या गोकुळामधले, जेव्हा अ, नंदबाबा, यशोदा यांना त्या मायेचा त्या ठिकाणी अ, काय म्हणायचं दर्शन झालं, मायेचंही दर्शन झालं. पण मायेमध्ये ते गुरफटून गेल्यामुळे ते आता भगवान श्रीकृष्णांना मी भगवंत आहे असं न समजता हा आपलाच मुलगा आहे असं समजायला लागले. पण जेव्हा जेव्हा त्यांना असं दिसलं की ते आता मला भगवंत समजत आहेत, तेव्हा भगवंताने आपला हात फिरवून ते मायेचा पडदा दूर केला आणि मग त्यांना पुन्हा या जीवभावावर, या देहबुद्धीवर आणलेलं आहे. आणि म्हणून भगवंताला शरण गेलं तरच या मायेचा प्रभाव जो आहे तो कमी होतो आणि त्याच्याच कृपेने ही माया दूर होत जाते. आता या बाबतीमध्ये स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये आणि त्यांच्या कथांमध्ये दोन गोष्टी येतात. एक म्हणजे कुत्र्याचं उदाहरण येतं, पाळीव कुत्रा. ते म्हणतात की कुत्रा जो आहे, जो आपण पाळलेला आहे, तो आपल्या मालकाला, मालक कोणत्याही वेशात असला तरी तो त्याला ओळखतो. जसं भगवंत कोणत्याही वेशात असेल तरी संतांना ते भगवंताचं स्वरूप ते जाणू शकतात. पण तुम्ही आम्ही ते भगवंतांना त्या त्या रूपामध्ये जसं आपण पाहतो तसंच मूर्तीमध्ये पाहतो. तसंच जर या ठिकाणी असेल तरच आपण त्याला भगवंत म्हणू, अन्यथा नाही. म्हणून त्याच्या पलीकडे जाऊन भगवंताचं अस्तित्व जे आहे ते फक्त संतांना दिसू शकतं. म्हणजे त्या आपल्या मालकाचा वेश किंवा ती पडदा जो आहे ती माया आहे. पण ते कुत्रं मात्र त्याला म्हणजे अंतरंगापासून जाणतं आणि म्हणून आपला मालक कोणत्याही वेशात आला तरी ते कुत्रं त्याच्यावर भुंकत नाही. म्हणजे मायेचा प्रभाव त्यांच्यावर येत नाही. आता त्याच्या उलट आपण कोणाच्या घरी गेलो आणि तिथे बोर्ड असतो कुत्र्यापासून सावधान, आणि तो बोर्ड पाहिला की आपण आधीच सावधान झालेला असतो आणि आतमध्ये किंवा त्या गेटला हात लावल्याबरोबर कुत्रं ते भुंकायला सुरुवात करतं. आता जेव्हा ते कुत्रं भुंकायला सुरुवात करतं म्हणजे ती माया आपल्यावर प्रभाव टाकायला पाहते, तेव्हा आपण काय करतो, तेव्हा आपण जरी बेलला हात लावला तरी पण ते कुत्रं भुंकतं. आणि घंटी वाजवल्यानंतर मी आहे असं म्हटल्यानंतर जो आतला मालक आहे, तो कुत्र्याचा मालक आहे, तो फक्त आतून आवाज देतो, अरे थांब, भुंकू नकोस असं म्हटल्याबरोबर ते कुत्रं भुंकण्याचं थांबतं. मग ते दार उघडलं जातं, आपण आतमध्ये प्रवेश करतो. ज्या कुत्र्याची भीती आत्तापर्यंत आपल्याला वाटत होती ती भीती आता आपल्याला वाटत नाही. तेच कुत्रं आपल्या जवळ येतं पण भुंकत नाही. आपल्याला एखादी प्रदक्षिणा घालून ते एका ठिकाणी शांतपणे बसून राहिलं असतं. म्हणजे तो जो मालक आहे, ज्याची जी माया आहे, त्या मायेला काय म्हणतात नियंत्रित करणं हे त्या मायापतीचंच काम आहे. आणि मायापतीच्या आज्ञेप्रमाणे ती माया, ती इतकी जरी दुरत्यया असली तरी पण ती आता आपण तिला दूर करू शकतो. पण कोणामुळे, की आपल्या शक्तीने नाही तर भगवंताच्या कृपेनेच आपण त्या मायेच्या पडद्याच्या पडद्याच्या बाजूला करून आपण ते भगवंताचं रूप पाहू शकतो. आता असाच श्लोक ईशावास्य उपनिषदामध्ये सुद्धा आहे. आता इथे जे म्हणायचं आहे की हे दोन्ही जीवात्मा आणि परमात्मा या शरीरामध्ये कुठे आहे, ते दोघे शेजारी शेजारीच, अगदी शेजारी आहेत. पण त्यामध्ये मायेचा पडदा असल्यामुळे ते एकमेकांना पाहू शकत नाही. ईशावास्य उपनिषदामध्ये एक छोटंसं उपनिषद आहे, सगळ्यात लहान आहे, अगदी 17-18 श्लोक आहेत त्यामध्ये. तर तिथे एक श्लोक येतो, तद्देजती तन्नेजती तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य सर्वस्यास्य बाह्यतः तदेजती तन्नेजती. म्हणजे त्या परब्रह्माबद्दलचा विचार केला, त्याला जाणण्याचा प्रयत्न केला, एजती म्हणजे त्याला जाणण्याचा प्रयत्न केला, तर तद्दुरे तद्वंतिके, जे त्याला जाणतात, जे या मार्गातले आहेत त्यांच्यासाठी तो अत्यंत जवळ आहे. आणि जे मायेमध्ये गुरफटलेलं आहे त्यांच्यासाठी तो तद्दूरे, तो भरपूर दूर आहे. तो सर्वांच्याच अंतर्यामी आहे, पण त्याची परिस्थिती आपल्याला येत नाही कारण आपण त्याला ओळखत नाही. ज्या माणसाला आपण ओळखत नाही तो माणूस दिवसातून 25दा जरी दिसला तरी आपली ती ओळख नसते. आणि मग जेव्हा खरी ओळख होते तेव्हा आपण, अरे आपण तर बऱ्याचदा भेटलो आहोत पण मी तुम्हाला ओळखत नव्हतो. आता ओळख झाल्यावर मग त्यांच्याशी आपण जसा वार्तालाप करू शकतो, तसं या ठिकाणी भगवंताचं रूप जे आहे ते जोपर्यंत ओळखू येत नाही, जोपर्यंत आपण मायेमध्ये आहे तोपर्यंत भगवंत आपल्यापासून दूर आहेत. गीतेमध्येच पुन्हा 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र योगामध्ये पुन्हा असाच एक श्लोक येतो, बहिरंतश्च भूतानां
आचरम चरम एव च सूक्ष्मत्वात् अविज्ञेयम दूरस्थम चांतिके च तत् बहिरंतश्च भूतानां. म्हणजे त्या भूतमात्रांच्या बहिर म्हणजे बाह्य भागामध्ये सुद्धा तो आहे, अंतरंगामध्ये सुद्धा तोच आहे. म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शरीर, क्षेत्र म्हणजे शेत. आता शेत आणि शेती करणारा, शेत आणि त्या ठिकाणी असणारं ते मातीचं तत्त्व, या दोघांना वेगवेगळ्या रूपांमध्ये पाहून पुन्हा हीच भूमी जी आहे ती माझं पालनपोषण करणारी आहे. त्यामुळे सूक्ष्म तत्त्व, सूक्ष्म विचार केला तर सगळीकडे तोच नटलेला आहे. आणि म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुसरे आळविती. तोच भगवंत मला या ठिकाणी दिसतो असं आपले संत सांगतात. अशा प्रकारे हा 11वा श्लोक आपण पाहिला. या प्रथम अध्यायातल्या 3ऱ्या वल्लीमध्ये एकूण 17 श्लोक आहेत. या 17 श्लोकांमधला एक 12वा श्लोक जो आहे तो पाहून आपण थांबूया, कारण तिथे विषय बदलतो. मग एष सर्वेषु भूतेषु गूढात्मा न प्रकाशते. आता या ठिकाणी गूढात्मा आणि गूढोत्मा पुस्तकामध्ये गूढोत्मा शब्द दिलेला आहे. पण तो गूढात्माच पाहिजे असं एक मत आमचे काय त्यांचं नाव पंड्या अरुण कुमार पंड्या म्हणून आहे, त्यांनी ते मत व्यक्त केलं. आता त्यांचं म्हणणं पण खूप योग्य आहे. या यूट्यूबच्या प्रवचनामधून ते मी ऐकलं की ते म्हणतात की हे उपनिषद आहे, फार पूर्वी पुरातन काळामध्ये लिहिलेलं आहे. आता आपण जर पाणिनी व्याकरणाचा विचार केला तर त्यामध्ये गूढात्मा शब्दाच्या ऐवजी त्याने गूढोत्मा केला. पण पाणिनींच्या व्याकरणाप्रमाणे हे बदलण्याचा अधिकार काही त्या गीता प्रेसला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्याने जे जसं आहे तसं ठेवायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, आपण त्याचा भावार्थ लक्षात घेऊ. गूढ म्हणजे मायेच्या पडद्यामध्ये लपून राहिलेल्या कारणाने, प्रकाशते म्हणजे तो प्रत्यक्ष दिसत नाही. सूक्ष्मदर्शीभिः केवळ जे सूक्ष्मतत्वाने भगवंताला जाणतात त्यांनाच तो दिसतो आणि इतरांना न दृश्यते. असा तो श्लोक आहे. आणि म्हणून आता 13, 14, 15, 16 आणि 17 हे जे 5 श्लोक आहेत त्या श्लोकामध्ये विवेकशील माणूस, विवेकशील म्हणजे विवेकसंपन्न, ज्याच्या ठिकाणी विवेक आहे, ज्याची बुद्धी प्रगल्भ आहे, तो भगवंताला शरण जाऊन कशा प्रकारे साधना करायची याबद्दलची जिज्ञासा निर्माण झाली. आणि मग त्याचं उत्तर या शेवटच्या 5 श्लोकांमध्ये 5 मंत्रामध्ये दिलेलं आहे. खरं म्हणजे या ठिकाणी रथाची उपमा दिल्यानंतर एकच गोष्ट पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे या मंत्रांमधून सांगितलेली आहे. आता हा जो पुनरावृत्तीचा आहे तो पुनरावृत्ती समर्थसुद्धा म्हणतात. पुनरावृत्ती करावी लागते. पुनरावृत्तीचा दोष आहे तो दोषसुद्धा मी पत्करतो, कारण एकदा सांगितल्याने समजत नाही आणि म्हणून 3-3दा 4-4दा सांगायला लागतं. ओम शांती 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 3दा म्हणायचं. काय कारण 3दा म्हणायचं? कारण ही शांती कशासाठी? या त्रिविध तापापासून झालेला ताप जो आहे तो दूर होण्यासाठी 3दा तिथे तो शब्द आला आहे. आणि म्हणून म्हणतात यदेच्छा वांग मनसी प्राज्ञस्तच्छेद अज्ञानम आत्मनी ज्ञानात्मनी महती नियेच्छत तच्छेद इच्छांतम आत्मनी. हा जो श्लोक आहे 13वा, याचा विचार आपण आता पुढच्या आठवड्यात करू. त्यामध्ये आपल्याला पुढच्या शुक्रवारी हे 5 श्लोक घ्यायचे आहे, ज्यामुळे आपला अध्याय पहिला जो आहे 2 अध्यायापैकी पहिला अध्याय आणि तिसऱ्या वल्लीचं जे आहे ते विवेचन त्या ठिकाणी पूर्ण होणार. म्हणजे पुढच्या शुक्रवारी ते पूर्ण होईल आणि मग आपण दुसरा भाग जो आहे या उपनिषदाचा त्याचा आपण विचार करूया. म्हणजे आत्तापर्यंत जवळपास हे जे कठोपनिषदाचं पुस्तक आहे ईशादी 9 उपनिषद, जे 9 प्रमुख उपनिषद आहे त्यावरचं हे पुस्तक आहे. जवळपास 100, 120, 130 पानं आहेत आणि 119 श्लोक आहेत. 119 श्लोकांपैकी 71 श्लोक आपले विवेचनातून ते पूर्ण होणार आहेत. आणि मग नंतर अर्धा भाग आहे तो अगदी लहानसा भाग आहे. पुढच्या वेळेस आपण तो भाग पाहूया. आपण आता या ठिकाणी आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय राम जय जय राम. नमस्कार. नमस्कार नमस्कार. श्रीराम जय राम जय राम.